श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 6 ऑगस्ट. आजचे बोधवचन. मनात प्रत्येक संकल्प उठताच त्यावर रामनामाचा शिक्का असावा. श्रीराम. कोणतीही लहान मोठी वस्तू खरेदी करताना आपण त्या वस्तूच्या दर्जाची पारख करून घेतो. आंधळेपणाने खरेदी केल्यास फसगत होते. भाजी फळे शिळी असतात. किराणा मालात भेसळ असते. दुधात पाणी असते. सोन्याऐवजी पितळ आणि हिऱ्याऐवजी काचमणी पदरात पडतो. म्हणून टीव्ही, फ्रीज, रेडिओ, कार, दूरध्वनी संच इत्यादी गोष्टी आपण विश्वसनीय उत्पादकाचा ब्रँड पाहून घेतो. इतरांचा अनुभव विचारात घेतो. जाणकाराचा सल्ला घेतो. चलनी नाणी नोटा या सुद्धा खऱ्या खोट्या पाहाव्या लागतात. हुबेहूब नक्कल करून खोटे चलन हे खऱ्या चलनाला व्यवहारातून हद्दपार करते. हा असत्याचा सत्यावर विजयच आहे. नक्कल ही अस्सलाला वाकुल्या दाखवते. एखाद्या सरकारी हुकुमाच्या कागदावर सक्षम अधिकाऱ्याची सही व शिक्का नसेल तर तो कागदाचा कपटा कवडी मोलाचा ठरेल. चलनी नोट म्हणजे एक कागदाचा छोटासा तुकडाच आहे. त्यावरच्या सही शिक्क्यामुळे त्याला मोल आहे आणि लक्षावधी रुपयांच्या उलाढाली माणूस करतो. त्याप्रमाणे मनात प्रत्येक संकल्प उठताच त्यावर रामनामाचा शिक्का असावा. रामनामाचा शिक्का म्हणजे सत्य, शिव आणि सुंदर अशा भगवंताचा शिक्का. मनाच्या संकल्पातून निर्माण होणारे कोणतेही कर्म रामनामस्मरणात केले तर रामनामाच्या शिक्क्याने ते कर्म भगवंताच्या राज्यात घेऊन जाणारे पारपत्रच ठरेल. साधकाची फसगत होणार नाही. तो कर्मबंधात सापडणार नाही. भगवंत त्याला स्वस्वरूपी सामावून घेईल. पुन्हा पुन्हा तो जन्ममृत्यूच्या चक्रात सापडणार नाही. 84 लाख योनीतून प्रदीर्घ प्रवास करून मग मनुष्य योनी मिळते. मनुष्य योनीची तारीफ अशी आहे की भगवंताशी एकरूप होण्याचे ज्ञान आणि अधिकार माणसालाच आहेत. जीव आणि शिव एकच आहेत हे ज्ञान माणूस मिळवू शकतो. पण मीपणामुळे तो अद्वैताला मुकतो आणि द्वैतवात हिंडत बसतो. मी आणि भगवंत एकत्र राहू शकत नाही. संत कबीर म्हणतात, प्रेम गली अति साकरी तामे दोन समाही. ईश्वराची गल्ली फार अरुंद आहे. तिथे दोन राहू शकत नाहीत. जब थे मैं तब हरी नहीं, जब हरी नहीं है तो मैं नहीं. म्हणून मीपणाने केलेले कोणतेही कर्म हरीपासून दूर राहते. कर्मावर मीचा नव्हे रामाचा शिक्का हवा. निष्काम कर्मयोग हवा. कर्माचे कर्तृत्व रामाला देऊन तो देईल त्या फळात समाधान मानायचे. अशा युक्तीने कर्म केले की ते कर्म रामाच्या शिक्क्याने पावन होते. पापकर्माप्रमाणे पुण्यकर्माचे फळ भोगावेच लागते.
त्याशिवाय मुक्ती नाही. मीपणाने पुण्यकर्मही व्यर्थ होते. हा श्लोक पहा. सुपात्र दानातच भवेत धनाढ्यो, धनप्रभावेन करोति पुण्यम. पुण्यप्रभावात सुरलोकवासी, पुनर्धनाढ्यो पुनरेव भोगी. सत्पात्री दानाने माणूस धनवान होतो. दानधर्माने पुण्य शरीर मिळते, पुन्हा धनवान होतो. स्वर्गात जातो, पुन्हा शरीर, पुन्हा पुण्य. हे चक्र मीपणाच्या पुण्यकर्माने सुरूच राहते. भगवंत दूरच राहतो. पापकर्माने तर सुटका नाहीच. कुपात्र दानातच भवेत दरिद्रो, दारिद्र्य दोषेण करोति पापम. पाप प्रभावत नरकम प्रयाती, पुनर्दरिद्रो पुनरेव पापी. कुकर्माने दारिद्र्य, दारिद्र्याने कुकर्म, कुकर्माने नरकवास, पुन्हा पुन्हा जन्ममरण. पापकर्माच्या या चक्रानेही भगवंत दूरच राहतो. म्हणून भगवंत प्राप्तीसाठी मनातील प्रत्येक संकल्पावर रामनामाचा शिक्का हवा. पापपुण्य कोणतेही कर्म असो, त्याच्या फळभोगातून भगवंत जीवाची सुटका करतो. भगवंताने उपदेश केला, मा अनुस्मर युद्धच. माझे स्मरण कर आणि खुशाल युद्ध कर. तुझी सर्व जबाबदारी मी घेईन. म्हणून प्रत्येक संकल्पावर रामनामाचा शिक्का हवा. मनात पापाचा किंवा मीपणाचा संकल्प उठणारच नाही. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.